शरद पवार आज मार्कडवाडी इथं जाणार आहे। मार्कडवाडी ग्रामस्थांसोबत शरद पवार हे सकाळी 10 वाजता चर्चा करणार आहे। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीतील ग्रामस्थ हे गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक आहे। जमावबंदीमुळे बॅलेट पेपरवरील मतदान हे रद्दही करण्यात आलं होतं। तर आज शरद पवार मार्कडवाडीत जाऊन मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहे। शरद पवार आज मार्कडवाडी इथं भेट देणार आहे। मार्कडवाडी इथं बंदी घालण्याचं कारण काय असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर त्या गावातील लोकांना पाहायचं होतं की कुणाला किती मतं पडली, त्यामुळे त्या गावातील लोकांचं म्हणणं ऐकून घेण्याचं ठरवलं असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे आज शरद पवार यांचा हा मार्कडवाडी दौरा आहे। गेल्या अनेक निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मार्कडवाडी ग्रामस्थांनी या विरोधात आंदोलन पुकारलं होतं। या विरोधात बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याचं देखील ठरवलं होतं। मात्र या बॅलेट पेपरवरील मतदानावरती नंतर प्रशासनानं बडगा उगारला आणि हे मतदान बंद पाडलं। त्या दिवसापासूनच मार्कडवाडी हे संपूर्ण राज्यभरात चर्चेत आलं होतं आणि आता याच मार्कडवाडीमध्ये शरद पवार आज येणार आहेत। मार्कडवाडीमधल्या ग्रामस्थांशी शरद पवार हे चर्चा देखील करणार आहेत। याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे। अभिराज, शरद पवार आज मार्कडवाडी इथं येणार आहेत। सकाळी 10 वाजता ते ग्रामस्थांशी चर्चा देखील करणार आहे। काय अधिक अपडेट? अंकिता, मार्कडवाडी हे गाव ईव्हीएम विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेलं गाव आहे। गेल्या 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी आमच्या मतदानामध्ये घोळ झालेला आहे। त्यामुळे आम्ही बॅलेट पेपरवर अभिरूप पद्धतीने मतदान घेणार यासाठी मार्कडवाडी रस्त्यावर उतरलो होतो आणि प्रशासनाने त्यांना रोखलं होतं। त्यानंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मार्कडवाडी दौऱ्यावर आहेत। 10 वाजता ते या ठिकाणी येणार आहेत आणि मतदारांशी चर्चा करणार आहेत। मतदारांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत। मतदारांना नेमकं ईव्हीएम बद्दल काय वाटतं याबद्दल ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। आपण आता मार्कडवाडी गावात आहोत आणि बघू शकता या ठिकाणी आता थेट मार्कडवाडी गाव हे ईव्हीएम विरोधामध्ये ईव्हीएम हटाओ देश बचाओ संविधान बचाओ असा नारा मार्कडवाडीतून दिला जातोय आणि 4च दिवसात ईव्हीएमला विरोध करून मार्कडवाडी गाव हे आता देशाच्या नकाशावर आलेलं आहे। विधानसभेमध्ये देखील मार्कडवाडीचे फलक झळकलेले आहेत। माझ्यासोबत मार्कडवाडीचे ग्रामस्थ आहेत, त्यांनी देखील आपण बघू शकता अशा ठिकाणी हे बिल्ले लावलेले आहेत आणि या ठिकाणी थेट विरोध केलेला आहे। ईव्हीएम हटाओ देश बचाओ आणि यावर शरदचंद्र पवारांचा फोटो आहे। मला सांगा काय मागणी आहे? आज शरद पवार येणार आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी? मार्कडवाडी गाव हे स्वाभिमानी गाव आहे। झालेल्या इलेक्शनमध्ये मार्कडवाडी गावाने अतिशय चांगल्या पद्धतीने बंधार या ठिकाणी आमच्या तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर साहेब यांना प्रथमच 25 वर्षापासून त्यांच्या पाठीमागे उभं राहिलेले गाव आहे। परंतु ह्या गावाने ईव्हीएमवर मतदान केलं असताना या ठिकाणी आमदार उत्तमराव जानकर साहेब यांना कमी मतदान झालं। त्यामुळे या गावातील स्वाभिमानी जनता यांनी ग्रामपंचायतचा ठराव करून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की आमचं मतदान गेलं कुठं। आम्ही तर पहिल्यापासून 25-30 वर्षापासून उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। त्यामुळे गावाने एकत्र येऊन ईव्हीएम विरोधात ठराव केला आणि आमचं बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी तहसीलदारांकडे निवेदन दिलेलं आहे। मला सांगा, उत्तम जानकर निवडून आलेले आहेत तरी सुद्धा तुमची मागणी काय बॅलेट पेपरवर मतदान व्हावं? अहो, उत्तमराव जानकर जरी निवडून आले असले तरी आमच्या गावातला एकही माणूस सत्काराला सुद्धा गेला नाही का? तर इथून पाठीमागं 20 वर्षापासून जे गाव एकनिष्ठेने त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं, जे मतदान केलं, त्यातलं ह्या वर्षीचं जे झालेलं आहे मतदान त्याच्यात बरीचशी तफावत आहे। त्याच्यामुळं अगदी आमच्या गावातला बऱ्यापैकी नेते मंडळी कुणीही गेलेलं नव्हतं सत्काराला। त्याच्यासाठी हा ज्या गावातले 100-200 लोक जाऊन तिथं बसून त्यांना विनंती केली की आमचं गेलेलं मतदान कुणाला गेलंय हे आम्हाला पडताळणी करायची आणि त्याच्यासाठी आमच्या गावाने ठरवून हे मतदान तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन 6 तारखेला घेण्याचं ठरवलं होतं, पण ते प्रशासनानं हाणून पाडलं। काका, मला सांगा, गेली अनेक वर्ष तुम्ही मतदान करताय, ह्याच वेळेस तुम्हाला काय वाटतंय की मतदानात पावतो? या वर्षी मतदान म्हणजे बरं का, या वर्षी मतदान कमी का झालं? 20 वर्षापासून गाव जानकर साहेबांच्या पाठीमाग आहे, मग मतदान कमी का झालं? म्हणून गावावर शोककळा पसरली काय? गाव एकही पुन्हा जानकर साहेबाला भेटायला गेलं नाही, म्हणून पुन्हा गाव कधी एकत्र आली आणि गावकऱ्यांनी विचार केला, म्हणले काय भानगड आहे, म्हणून पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं।
नक्कीच तर या ठिकाणी गेली 20 वर्षे उत्तम जानकर यांना मतधिक्य देणाऱ्या गावामध्ये यावेळेस कमी मतदान त्यांना झाल्यानं बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि आमच्या मतदानाची पडताळणी करावी अशी मागणी या ठिकाणी गावकरी करतायत आणि हाच मुद्दा आज ते शरद पवारांना पटवून देणार आहेत. नक्कीच त्यामुळे आज शरद पवारांच्या या मार्कडवाडी दौऱ्याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय. धन्यवाद अभिराज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.